मग अजून पैसे नाही ऑपरेशनसाठी दवाखान्यात झाले की नाही, पायातून रक्त जात आहे, 25 किलो वजन कमी झालं, म्हणजे अस्थमा झाला, अस्थमा नंतर अस्थमा सेकंड स्टेज झाला. आणि एवढ्या सगळ्या निगेटिव्हिटी मध्ये एक वेळ अशी आली की म्हणजे 50 रुपयासाठी बाबाला इकडे तिकडे फिरायला जावं लागत, म्हणजे मागायला डॉक्टरसाठी, माझ्या खर्चासाठी. मग ती सिच्युएशन पाहिली, म्हणून हे बेकार आहे. असे जीवन जगण्यापेक्षा की आज आपण आपल्या मायबापाला जर आधार नाहीये जेव्हा नसून, मग असं जीवन जगून काय करायला पाहिजे आपण. असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. एका टेकडीवर जाऊन बसलो, ठरवलं होतं की येणारा जो संडे आहे तो संडेचा सण मी पाहणार नाही, म्हणजे रविवार माझ्यासाठी उगवणारच नाही. शनिवारी गेलो, बसलो, खूप विचार केला. आणि त्या दिवशी रात्री एक अशोक मुन्ने होता की जो म्हणत होता की तुला स्वतःचं जीवन संपवायला पाहिजे, आणि दुसरा अशोक मुन्ने होता तो म्हणत होता की इथून पुढं जर तुला जगायचं आहे तर असं काहीतरी कर ज्यांच्याकडे दोन हात दोन पाय ना त्यांनाही वाटलं पाहिजे आयुष्य अशोक मुन्ने सारखं असायला पाहिजे. आणि त्या दिवशी ठरवलं की इथून पुढे जे जीवन जगायचं आहे ते एवढं खतरनाक जगीन खरोखर, म्हणजे दोन पायावाल्यांना सुद्धा प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि तिथून एक नवीन सफर सुरू झाला. तेव्हापासून मी पुन्हा कधीच थांबलो नाही. मग इकडे तिकडे जाणं सुरू केलं. छोटे मोठे पहाड, चिखलागडची टेकडी माहित असेल तुम्हाला, मूर्ती जवळ आहे, त्या टेकडीवर चढणं सुरू केलं. आणि धीरे धीरे लोक पाहत होते, म्हणत होते जमिनीवर धड चालता येत नाही, पहाड चढायला चालला, म्हणजे टॉन्ट मारत होते सगळे. पण मी कोणाचकडे लक्ष दिलं नाही, मी माझं काम करत राहिलो. आणि हे सगळं करताना सगळ्यात आधी मी पहाड चढलो कळसुबाई, महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे, ते चढून आलो. त्याच्यानंतर दुसरं कुपटी पास म्हणून हिमालयातलं 17,000 फुटाच्या उंचीचं शिखर आहे, ते चढून आलो. आणि हे सगळं करताना माझ्या लक्षात आलं का गावात राहून काही होणार नाही. नागपूरला गेलो. नागपूरला गेल्यावर जॉब जॉब नव्हतो करत, म्हणजे पर डेनी गाडी चालवायचो, 4 व्हीलर. आणि इकडे तिकडे रोटरी क्लब, खूप सारे वेगवेगळ्या लोकांकडे गाडी चालवली, ड्रायव्हिंगचं काम केलं. ते करत असताना मग मीरा पीकचं ध्येय समोर होतं. मीरा पीक ते नेपाळमध्ये आणि एव्हरेस्टच्या एरियात पडतं. आणि चांगलं 21,000 काही फुटाचं ते शिखर आहे, त्यावर जायचं ठरलं. आणि जायच्या आधी खूप स्पॉन्सरशिप, खर्च खूप मोठा असते. हे सगळं करत असताना मीरा शिखर चढायची तयारी झाली. मीरा शिखरला जायच्या आधी अशोक मुन्ने ड्रायव्हर होता. आणि मीरा शिखर जेव्हा मी चढून परत आल्यानंतर काय होतो, एका अमेरिकन कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर होतो. आणि माझं 5 लाखाचं पॅकेज होतं, फक्त माझे व्हिडिओ आणि फोटोग्राफ वापरायचं. एक तिथून नवीन सफर सुरू झाला. मग त्यानंतर वेगवेगळे लद्दाख राईड केली मी 2013 मध्ये. 14-15 मध्ये मोटो फॅशन अवॉर्ड जिंकला, म्हणजे बाईक फ्रंट मध्ये अवॉर्ड जिंकला, बायकिंग मध्ये इंटरेस्ट आला. 2016 मध्ये मी माउंट एव्हरेस्ट केलं. 8,500 मीटर क्लाइंब केलं. लास्ट 350 मीटर मध्ये माझं वेदर चेंज झालं, त्याच्यात 5 भारतीयांची डेथ झाली. आणि त्यामुळं मला माझं एक्सपेडिशन फक्त काही 2 तासाचं एक्सपेडिशन सोडून परत यावं लागलं. आणि त्यानंतर मग रेसिंग मध्ये उतरलो. रेसिंग रेड सी हिमालयाची रेस होते, रॅली होते, ती एशियातली खतरनाक रॅली मध्ये गिनल्या जाते, जी आता बंद करण्यात आली. त्या रॅलीमध्ये सक्सेस रेशो, ज्यांच्याकडे 2 हात 2 पाय आहे ना, त्यांचा सक्सेस रेशो जागतिक लेवलचा 20% आहे. म्हणजे किती, त्याच्यात जर 100 लोक पार्टिसिपेट झाले तर त्यातले फक्त 20 लोक पूर्ण करतात 2400 किलोमीटरचे असते. आणि त्यामध्ये पार्टिसिपेट होऊन आर्टिफिशियल पायानं मी 250 सीसी कॅटेगरीमध्ये नंबर मिळवला आणि प्राइज मिळवून परत आलो. आणि तेव्हापासून माझी एक रायडर म्हणून ओळख निर्माण झाली. आणि आता आमचा स्वतःचा अमर एन्ड्युरो पार्क आहे, म्हणजे तुमच्याकडे जो तुषार होता ना, तो आमच्याच पार्क मध्ये शिकलेला आहे. तर एक असा प्रवास, एक छोट्याशा गावामधून निघून एक व्यक्ती काय काय करू शकते, ते पण एका पायाने. आणि मग हे सगळं स्पोर्ट केलं. आपल्याला माहित आहे कितीतरी वेळा आपण न्यूज पाहतो की मोठे मोठे स्पोर्ट प्लेयर सुद्धा खेळत राहते, जेव्हा त्यांचं खेळाचं वय निघून जाते त्याच्यानंतर त्यांना काय करावं सुचत नाही. पण हे स्पोर्ट करत असताना ते बाकी गोष्टीवर लक्ष देत नाही. पण मी असं केलं नाही, कारण मी न्यूज पाहिल्या होत्या की नॅशनल प्लेअर, गोल्ड मेडलिस्ट, कोणी गुपचूप विकत आहे, कोणी भाजीपाला विकत आहे, त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. आणि त्यांच्याकडे कोणी सरकार काय कोणीच पाहायला तयार नाही. मग त्यावेळेला मी स्वतःच ठरवलं होतं की मला सगळ्या गोष्टींचा विकास करायचा आहे, म्हणजे माझा शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळं, म्हणजे पैशापासून तर
माझं शरीरही सुदृढ पाहिजे, माझं डोकं पण एकदम शार्प पाहिजे का मला प्रत्येक ट्रेकिंग मध्ये फॉरेनर लोकांसोबत सोबत राहावं लागते. मला त्यांच्यासोबत पण त्यांच्या बुद्धिमत्तेच्या लेवलवर जायचं आहे. मग मी अभ्यास सुरू केले वेगवेगळे. म्हणजे शाळेमध्ये मी इतका ढ विद्यार्थी होतो की शाळेत गेलो की शाळेत फक्त दप्तर राहत होतं. आमच्या गावाला शाळेला लागून नदी आहे, सरांना माहिती आहे, आम्ही एकाच गावचे आहे सर आणि मी. तर दप्तर शाळेत तेव्हा खिडक्या दरवाजे नव्हते, खिडकीतून फोडून जायचं, दिवसभर नदीत पोहायचं. म्हणजे मी शाळेत अभ्यास अजिबात करत नव्हतो. 10वी मध्ये मी 4 वेळा फेल झालो. तुम्ही होणार आहे का फेल? कोणीच नाही होणार. एवढा एवढा बुद्धू होतो मी. आणि त्याच्यानंतरही मी तुमच्या समोर उभा आहे, तुम्हाला भाषण देत आहे. याच्या मागचं कारण काय आहे की मला जे आवडत होतं त्याच्यामध्ये मी जिद्दीने काम केलं. एखादी व्यक्ती जर वर्गात फेल झाला याचा अर्थ असा असते का की तो काहीच नाही करू शकत? त्याची फील्ड वेगळी असते, तो कोणत्या तरी वेगळ्या फील्ड मध्ये काहीतरी करू शकते. तसंच मला ऍडव्हेंचर आवडत होतं आधीपासून. नदीला पूर आला तर पुरात पोहायला आवडत होतं. एखाद्या तलावात जाऊन पूर्ण तलाव आरपार पोहायला आवडत होतं. म्हणजे ज्याच्यामध्ये खूप हिंमत लागते अशी कामं करायला आवडत होतं. हिमतीवाले काय काय कामं केले? एका पायाने मॅरेथॉन धावलं, 22 किलोमीटर अंतर माहित आहे मला. 22 किलोमीटर अंतर 2 तासामध्ये धावून पूर्ण केलं आणि 50,000चं बक्षीस मिळवलं. त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंग, समुद्रामध्ये सिलेंडर पाठीवर घेऊन पूर्ण कोर्सच केलाय. पॅराग्लायडिंग मध्ये आकाशामध्ये पूर्ण ग्लायडर आपल्या हाती कंट्रोल असतो त्याचा पूर्ण. 3-4 तास मस्त उडून आकाशात उडत राहायचं. आपलं उडून झाल्यानंतर आता आपल्याला उतरायचं आहे बघा, पाहिजे तिथं उतरायचं. माझ्याकडे लायसन आहे, एलिमेंटरी पायलट आणि क्लब पायलट झालेलं आहे माझं. म्हणजे एक पाय असताना सुद्धा आपण आकाशात उडण्यापासून समुद्रात जाण्यापासून तर ग्राउंड वरचे सगळे स्पोर्ट, रेसिंग पासून तर जिम्नॅस्टिक पर्यंत मार्शल आर्ट मध्ये मी ब्लॅक बेल्ट आहे. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर युट्यूबवर अशोक मुंडे किंवा सरांना सांगा, ते तुम्हाला प्रोजेक्टरवर दाखवतील. म्हणजे मी जे काही सांगत आहे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहे. म्हणजे भारतातले जितके पण मोठे चॅनल्स आहेत आज तक पासून सगळे टॉपचे, हे सगळ्यांनी माझे इंटरव्ह्यू घेतलेले आहे आणि त्यांनी त्यांच्या याच्यावर माझे व्हिडिओ पण अपलोड झालेले आहे. तर एका छोट्याशा गावातून निघून एक व्यक्ती, म्हणजे माझ्याकडे तर स्थिती अशी होती की शाळेत जात होतो तर जे काही फी राहत होती 2-4-5 रुपये ते सुद्धा वेळेवर दिल्या जात नव्हते. आणि पूर्ण म्हणजे शाळा शिकत असताना सकाळी कामावर जायचं, 7 ते 9 पर्यंत काम करायचं, धावत घरी यायचं, पुन्हा तयारी करायची, शाळेत जायचं, असं सगळं जीवन. बाबाला शौक होता भजना पूजनाचा, शेतीकडे लक्ष देत नव्हते. मी 4थीत असताना पासून 3री-4थीत असताना पासून पाणी ओलायला जात होतो. आमचं शेतही लागून होतं सरांचं आणि माझं. तर तिथे पाणी ओलायला जाणे, बाकी सगळ्या गोष्टी करणे, या सगळ्या गोष्टीतून मला एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही कितीही याचा आवाजला म्हणजे धार्मिकतेचा किंवा किती पूजापाठी केली तर तुमच्या जीवनात विकास होत नाही. मग मी माझे बाबा जेव्हा पूर्ण हप्ताभर गायब राहायचे, मी जेव्हा शेतात जायचं काम करायचो तेव्हा माझ्या लक्षात आलं. मग गाडगे बाबाचं पुस्तक सापडलं हाती. त्यात खूप वैज्ञानिक दृष्टिकोन. गाडगे बाबा सगळ्यांना माहित आहे? हा, गाडगे बाबा किती शिकले होते? एकही वर्ग नाही शिकले होते. पण गाडगे बाबाला आज पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश ओळखते. काहून ओळखते? गाडगे बाबांनी वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला सगळ्यांना. तर ते गाडगे बाबा ते वाचले, त्याच्यानंतर भगतसिंग वाचलं. मग छोटे छोटे पुस्तकं राहायचे जे कुठून तरी भेटत होते किंवा गावातल्या लायब्ररीमध्ये 5-10 पानाची छोटीशी राहत होती, एका अलमारीत बंद करून ते वाचले. तर त्याच्यामधून नवीन नवीन गोष्टी कळल्या की आपल्याला जर समोर जायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं शिक्षण चांगलं घ्यावं लागेल, सोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन तुमचा मजबूत करावा लागेल. मी काय केलं, नंतर मग सायन्स घेतलं. 10वीत फेल झाल्यानंतर सायन्स घेणारा मी पहिला व्यक्ती असतो 4 वेळा फेल होईल. पर्सेंटेज किती असेल मला? 43%. म्हणजे इंग्लिश मध्ये पास झालो तेव्हा बरोबर 35 मार्क होते, एकही जास्त नव्हता. आणि सायन्स घेतलं ठाणेगाव मध्ये, 5चे पैसे नव्हते राहत, सायकलला अपडाऊन करून सायन्स कम्प्लीट केलं. ते कम्प्लीट नाही झालं पहिल्या वर्षी, तर दुसऱ्या वर्षी पुन्हा एक्झाम द्यावं लागली. पण केलं, मला इंटरेस्ट होता. मला मार्कासाठी नव्हतं करायचं, मला समजून घ्यायसाठी करायचं होतं. आणि तिथून जेव्हा मग बाहेर निघालो, वेगवेगळ्या गोष्टी केल्या, मग हे सगळे ऍडव्हेंचर केल्यानंतर काय परिवर्तन झालं. तर बाकी स्टुडंटचं पाहिलं होतं मी की यांचं आयुष्य समोर कठीण जाते, यांना बिझनेस आणि बाकी गोष्टी नाही कळत. मी स्वतःला घडवणं सुरू केलं की आता मला काय करायचं पुढं या गोष्टी सोबत.
मी चांगल्या चांगल्या ज्या कंपन्या आहे, मला माहित होतं की मी जर पहाड चढलो तर मला टॉपच्या कंपन्या इन्व्हाइट करतील आणि माझं फ्रेंड सर्कल मी नवीन बनवलं. का बरं नवीन बनवलं? कारण मीडियावाले चांगले मित्र, त्यांच्याकडे जाऊन बसायचो, त्यांना म्हणायचं तुम्हाला कधी वेळ आहे तो वेळ मला सांगा. आणि तिथे बसल्यानंतर काय रोजच्या काय न्यूज त्यांच्याकडे येत आहे, कोणी एडिटर आहे, कोणी काही आहे. विक्रांत शांडे हे टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक होते, त्यांच्याकडे जाऊन बसायचो मी घंटो ते न्यूज निवडताना काय निवडतंय हे पाहत होतो. म्हणजे तुम्हाला जे बनायचं आहे ना, त्या लोकांसोबत तुम्हाला राहणं सुरू करावं लागेल. तुम्हाला जर पहाड चढायचं आहे वरती, तर हात कोणाचा पकडा लागेल तुम्हाला? उतरणाऱ्याचा का चढणाऱ्याचा? चढणाऱ्याचा, बरोबर. तर आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे त्या व्यक्तीचा हात तुम्हाला पकडायला लागेल किंवा त्या व्यक्तीचं लाईफ तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ज्याला जे बनायचं आहे, एखाद्याला कलेक्टर बनायचं आहे तर सक्सेसफुल कलेक्टर लोकांच्या स्टोरी पाहावं लागेल तुम्हाला. आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे बस तिकडेच पाहायचं, बाकी सगळं बंद करून द्यायचं. या पद्धतीने मी प्रवास सुरू केला. त्यानंतर एका कंपनीचं झालो, नंतर दुसऱ्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर झालो. तर आतापर्यंत मी टोटल 8 ते 9 कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर. ब्रँड अँबॅसेडर म्हणजे काय असते? ज्याच्यामध्ये तुमचा फोटो आणि व्हिडिओ वापरला जाते आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला एक वार्षिक चांगलं पॅकेज दिलं जाते. म्हणजे तुम्हाला कामावर जावं लागत नाही अजिबात, फक्त एक अग्रीमेंटवर साईन करावं लागते. ते झालं. त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी मी असं तुमच्यासोबत जसं बोलत आहे ना, आता मी नंतर स्पीच सुरू झाले माझे कॉलेजेसला, इकडे तिकडे. नागपूर मधले जवळपास अर्धे कॉलेज मी पडले आणि मी पैसे पण देतो बरं चांगले. 20,000 फी असते. आता MIT युनिव्हर्सिटीला गेलो होतो पुण्याला, 50,000 घेतले होते. तो व्हिडिओ पण आहे सरांकडे, त्यांना पाठवलाय. तर हे सगळं करत असताना मग एक स्पीकर झालो. स्पीकर नंतर मग LICने काय केलं, मला प्रोफेशनल मोटिवेशनल स्पीकर म्हणून हायर केलं. LICचे कुठेही मोठे प्रोग्राम झाले, दिल्ली, मुंबई, कलकत्ता, कोणत्याही ठिकाणी, तर ते मला 20,000 पे करतात एका स्पीचचे, जे मी अर्धा ते पाऊण तास बोलतो. आणि त्या व्यतिरिक्त फ्लाईट तिकीट आणि हॉटेल ते सगळं खर्च त्यांच्याकडे असतो. म्हणजे एक व्यक्ती गावातून निघताना काय होती माझी लाईफ, म्हणजे प्रत्येक वाक्यात एक शिवी देत होतो. आज काय करत आहे तर लोकांना माझा जीवन प्रवास सांगून त्यांना त्यांच्या जीवनात कशी प्रगती करायची याच्यासाठी गाईड करत आहे. फक्त तिथे बोलताना हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोलावं लागते. एका छोट्याशा गावातून निघून काय काय करता येते, या सगळ्या गोष्टी करता येते. आणि तुमची हो का? मग यांना हिंदीवाल्यांना मराठी कळते? ओके. किती लोक आहेत ज्यांना मराठी नाही कळत? बापरे, एवढ्या जणांना कळत नाही. पण मराठीवाल्यांना सगळ्यांना हिंदी कळते ना? मग आधी सांगितलं नाही तुम्ही? गलत हो गया. तो ये जो सफर था एक गांव से निकल के यहाँ तक पहुंचने के लिए कितना टाइम लगा? 2008 से लेके तो 2026 तक नहीं, ये सफर 18 में ही मैं गांव में वापस आ गया। अभी क्या कर रहा हूँ मैं फिलहाल? तो ये एक एडवेंचर कंपनी है। एक स्पीच था मेरा नागपुर में, वो स्पीच जब किसी ने देखा तो वहाँ मुझे 3 मिनट मिले थे बात करने के लिए। बहुत बड़ा स्टेज था जहाँ पे बड़े बड़े लोग थे। तो 3 मिनट में मैंने जब बात करी तो एक इंसान ने वो सर्च किया कि एक बंदा एक पैर से इतनी सारी चीजें कैसे कर सकता है। तो उन्होंने क्या किया कि फट से टैब निकाला और उसमें सर्च मारा कि ये बंदा पैराग्लाइडिंग भी करता है, स्कूबा भी करता है, बाद में मार्शल आर्ट ब्लैक बेल्ट है, जिम्नास्टिक एक्सपर्ट है, रनर भी है और माउंटेनियरिंग भी करता है, रेसिंग भी करता है। ये सब पॉसिबल नहीं है ये और इतने कम टाइम में। जैसे सर्च मारा उन्होंने कि ये गलत है, तो उनको क्या मिला कि इस बंदे के ऊपर बॉलीवुड में फिल्म बनने वाली है। जैसे ही उन्होंने बॉक्स ऑफिस की न्यूज देखी तो जैसे मैं स्टेज से उतरा सबसे पहले क्या किया, हाथ पकड़ा, साइड में लिख दिया, भाई तू करना क्या चाहता है? बोला फिर से मैं एवरेस्ट चढ़ना चाहता हूँ और एक बार, और इस बार तो मैं पैराग्लाइडर से जंप करूंगा एवरेस्ट के टॉप से। नहीं वो छोड़, बोले तो बिजनेस में क्या करना चाहता है? तो छोटा सा प्लान बताया कि ऐसा ऐसा कुछ है मेरे दिमाग में। बोले अगर अच्छे से अच्छा करना कितना लगेगा? बोला 1-2 करोड़ लगेगा। बोले 5 करोड़ में? मैंने बोला हो जाएगा। तो बोले बता अपन एक कंपनी बनाते, तू कितना परसेंटेज लेगा? पैसा पूरा हम लगाएंगे 5 करोड़। बोला 5 करोड़ अगर सामने वाला लगा रहा है तो कितना मांगना चाहिए मुझे परसेंट कंपनी में?
बोला कितना मांगू, 15 मांगू, 20 मांगू, कितना मांगू? तो मैंने बोला अपन मांगने से अच्छा है सामने वाले को बोल दो। तो मैंने बोला सर आप ही बता दो कितना दे सकते हैं आप? बोले 50% चलेगा। मैंने बोला चलेगा नहीं दौड़ेगा। कंपनी रजिस्टर्ड हुई, कंपनी का नाम क्या है? अशोक मुन्ने एडवेंचर रिसोर्ट प्राइवेट लिमिटेड, और 25 एकड़ में एडवेंचर पार्क अभी आने वाली दिवाली में ओपन होने वाला है। और आप सबको एक ट्रिप सर के तरफ से हमारे एडवेंचर पार्क पे रहेगा, जहाँ पे आप दिन भर एंजॉय कर सकते हो। तो एक लड़का जो गांव से निकला, गांव में जब था ना तो गांव में टीवी देखने जाता था। तो टीवी देखते समय इसके उसके घर जाना पड़ता था, तो दरवाजा बंद कर लेते थे। वो दरवाजे के गैप में से टीवी जब देखते थे तो एक एक दो दो घंटे खड़े रह के टीवी, जो इंसान दूसरे के घर में टीवी देखने जाता था तो जिसको पिक्चर देखने के लिए दरवाजा नहीं खुलता था, वो इंसान के लाइफ के ऊपर बॉलीवुड में 100 करोड़ की मूवी बनने वाली। रणवीर सिंह कितने लोगों को पता है? बाजीराव मस्तानी पिक्चर ने पाहतो? हाँ धुरंधर, खूब सारे मूवीज आते थे। तो उसने मुंबई में बुलाया था मिलने के लिए, और क्या कहना था उसका कि मैं तेरा रोल करना चाहता हूँ। आप देखोगे वीडियो सर के तो उसमें दिख जाएगा, सर दिखाएंगे तो उसके साथ बैठा हूँ शिवम नायर, नीरज पांडे, ये जो अक्षय कुमार को लेकर कंटिन्यू मूवीज बनाते हैं। उस मूवी के लिए टोकन अमाउंट दिया है मुझे, कितना मिला होगा? 11 लाख रुपए बिना मांगे। तो ये सारी चीजें एक गांव से निकल के यहाँ तक पहुंचते ये सब अपने आप होता गया। मैंने कभी इसको टारगेट ही नहीं किया था, बस मैंने अपने आप को इतना काबिल बनाया कि अगर मुझसे कोई पूछेगा तो मैं जो सच है और जो साइंटिफिक है वही बोलूंगा। तो मेरे साइंटिफिक रैशनैलिटी के वजह से मेरे साथ लोग जुड़ते गए, और कोई भी बिजनेसमैन आप कितने धार्मिक हो उसके ऊपर आपके ऊपर पैसा नहीं लगाता, आप कितने प्रैक्टिकल हो, आप कितने बुद्धिजीवी हो उसके ऊपर पैसा लगाते हैं। तो अपने को साथ साथ क्या करना है? खुद को डेवलप करना है, वैज्ञानिक दृष्टिकोण को अपने अंदर उतारना है। ये था मेरा सफर, और अभी जिसको भी कोई सवाल पूछना है तो वो पूछ सकता है। अरे विचारा मजा नाही आली वाटते? ये तुमको कुछ बनना है कि नहीं है? ये पूछो ना, कैसे है, कैसे किया, कैसे पूछो ना। अजून एक गोष्ट विचारलं सांगायचं, मी शाळेत जात होतो ना, मी शाळेच्या बाहेरचे प्रश्न सरांना विचारत होतो, ते थोडकून काढत होतो मध्ये। हो काय काय विचारत असं काही बी, म्हणजे बघ आता तर काही हे होत नाही, म्हणजे हे जे लागलाय बा गणपतीला कब्जाचं म्हणून काय खरोखर होऊ शकते का, हे होते का ते होते का, मग मी काळेचे बाबा वाचलाय ते तर असे म्हणत होते, हे असे फालतू प्रश्न विचारत होतो जे त्याच्यासाठी फालतू होते पण माझ्यासाठी कामाचे होते। आणि नंतर मला माहित पडलं की असं होऊ नाही शकत, त्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहे। तर तेव्हा मी खूप मार खाल्ला, पण आज मी त्याच दृष्टिकोनातून डेव्हलप झालो आणि समोर गेलो। आजही माणसाचं मुख माणसाला नाही लागू शकत, ब्लड जरी आपल्याला लावायचं आहे तर चेक केल्याशिवाय एका माणसाचं दुसऱ्याला लागू नाही शकत। म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता विकसित करायची आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागते? वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतः डेव्हलप करावं लागते, काय हे शक्य आहे का। त्याबाबत सांगा ना, ते म्हणजे ऑक्सिजन लेवल कशी राहते, म्हणजे जेव्हा तुम्ही चढताय म्हणून एव्हरेस्टला काय नाही त्याच्याबद्दल सांगितल्याने कळणारच नाही। यांना एक मूवी दाखवा, एव्हरेस्ट 2016, हा हॉलिवूडचा मूवी आहे। याच्यात पूर्ण पहिल्या पायरीपासून तर एंड पर्यंत एव्हरेस्टचा सफर दाखवलाय, त्याच्यात अनेक जण मरतात आणि खूप सुंदर मूवी आहे, म्हणजे यांच्यासाठी तर शिकण्यासारखं आहे। आणि यांच्यापैकी जर भविष्यात तुम्हाला वाटलं की आम्हाला पण एव्हरेस्ट वगैरे करायचं आहे, काही करायचं आहे, तर आपल्या इथेच क्लाइम्बिंग इन्स्टिट्यूट आहे। आमच्याकडे शिकणारा एक मुलगा जो 2010 मध्ये मायबाप परेशान होऊन त्याला घेऊन आले होते की हा पोरगा म्हणजे आई तहसीलदार आहे, वडील शासन ऑफिसर आहे
आणि पोरगा पूर्ण उधम मजबूत होता. पायऱ्या कुठून घरावर चढायचा, 2 मजली 3 मजली वर कुठून खिडकीवरून सज्जावरून डायरेक्ट वरती, तिथून खाली उतरायचा, याच्या त्याच्या बिल्डिंग वर जायचा. त्या पोराच्या कंप्लेंट घेऊन ते आमच्याकडे आले. आम्ही काय केलं असेल, त्याला कळसुबाई नेलं, त्याला केदारगंज नेलं आणि 10 वर्षाचा असताना एव्हरेस्ट बेस कॅम्प जाणारा भारतातला पहिला पोरगा ठरला आणि सगळ्या पेपरमध्ये चमकला. तेव्हा त्याच्या वडिलांना आईला माहित झालं की अरे या गोष्टी तर खूप चांगल्या आहे, आपण फालतू त्याला शिवाय देत होतो. तिथून मग दुसरा सफर सुरू झाला. मग त्याला क्लाइम्बिंग साठी आम्ही माझ्याकडून ट्रेनिंग घेऊन कंप्लीट झालं, पुण्याला पाठवला. तो पोरगा नॅशनल गोल्ड मेडलिस्ट झाला, पूर्ण भारतात पहिला आला. आणि पूर्ण भारतातच पहिला नाही आला तर मग वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे जागतिक लेवलची जी कॉम्पिटिशन असते ना त्याच्यामध्ये गेला, ज्याच्यात 150-200 देश पार्टिसिपेट होतात. त्याच्यामध्ये जाऊन त्या पोरांनी 27व्या क्रमांकावर स्वतःच हे मिळवलं, स्थान मिळवलं. म्हणजे ऑलिम्पिक मध्ये जायला किती नंबर लागतो तुम्हाला, किती टॉप मध्ये यावं लागते, 36 मध्ये, 36 मध्ये. आणि त्या पोरांनी किती मिळवलं, 27वं. म्हणजे येणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये तो पोरगा तुम्हाला कुठे दिसेल, जागतिक ऑलिम्पिक मध्ये दिसेल. आणि पुढचा पोरगा येतो, त्याची आई आपल्या काटोलमध्ये PSI होती आधी 10-15 वर्ष आधी, आपल्या काटोलचा पोरगा. आणि आता किती वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे. म्हणून तुम्ही जर जिद्दीने एखादी गोष्ट एखादी काम करतो म्हटलं तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. आता तयारी झाली विचारायची, विचारा काय प्रश्न आहे. प्रश्न विचाराच लागते, समोर जायचं आहे तर हो, घाबरा नाही लागत. विचारा, तुम्हाला विचार काही विचार आहे माउंट एवरेस्ट के बारे में, रेड से हिमालय के बारे में, लद्दाख ट्रिप क्या रहती है, राइड कैसे होती है, विचारा ना भाई. मी 7वी पर्यंत म्हणजे 7वीत जातपर्यंत मला फुल पॅन्ट पण नव्हता. जेव्हा पहिल्यांदा कोणतरी कपडा दिला ना फुल पॅन्ट जात, एवढी खुशी झाली होती जेवढी आज लोकांना गाडी घेऊन नाही होत. म्हणजे या सिच्युएशन मधून मी इथपर्यंत आलोय. काय कारण होतं, खूप खूप डोकं चालत होतं, काय काही डोकं चालवत होतो अभ्यास करून. आणि सर जे आहे ना ते आमच्या गावात म्हणजे आम्ही शिकत होतो ना, तर मोठे होते सर आमच्यापेक्षा. आम्हाला माहित होतं सगळ्यात हुशार होते आमच्या गावामध्ये. म्हणजे जर अभ्यासाचा आणि बाकी गोष्टीचा जर हे केल्या जात होतं आता त्यांच्याकडे पाहत होतो. बोल, तुला विचारायचं जे जे काही तुम्हाला असे प्रश्न बिंदास विचारायचे, कसं राहते म्हणून काय होते काय नाही. काय सांगायला लक्षात आलं. एक गोष्ट सांगा, समोर तुम्हाला जो श्लोक आता जागतिक स्पर्धेमध्ये जो नॅशनल चॅम्पियन आहे, जागतिक स्पर्धा गाजवली आहे त्यांनी, त्या पोराला भेटायला आवडेल का समोर, त्याच्यासोबत बोलायला आवडेल. हा, मग तुम्ही बोलायलाच नाही तर कसं होईल, बोलायला लागेल ना. त्याची बहीण आहे, माझी स्टुडंट आहे, ती बाईक मध्ये, ती 400 cc ची बाईक, जसं तुषार उडवते ना ती पण बाईक उडवते, ती पण स्टंट करते. तिचा आता वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे लवकरच. काय होणार आहे, K2K करणार आहे ते 70 तासाच्या आत. जुना रेकॉर्ड किती आहे, 105 तासाचा आहे मुलीचा. नवीन रेकॉर्ड कितीचा बनवणार आहे ते, 90, 100 नाही, 80 बी नाही, डायरेक्ट 70 तासाच्या आतचा रेकॉर्ड बनवणार आहे. त्याची पूर्ण तयारी आणि प्रॅक्टिस झाली. त्याला K2K राईड म्हणतात, 3700 किलोमीटरची हाय स्पीड मध्ये. आता मी गेलो होतो तिला घेऊन, मला बसूनच ते 120च्या स्पीडने दौडून. पण त्याच्यासाठी पूर्ण ट्रेनिंग घ्यावं लागते, असं नाही आपल्याला माहिती आहे नाही तर 70च्या स्पीड मध्ये घुसून जाते कुठे जाऊन. तर तिला पण भेटायचं आहे, हा, ती पण तुमच्याकडे येईल. आणि तीच नाही, असे भरपूर सारे लोक आहे. म्हणजे आता सरनं मिशनच ठेवलं आहे, दर शनिवारी तुम्हाला काहीतरी नवीन द्यायचं. मग नवीन द्यायचं आहे तर मग ती तुमच्याकडे तिच्याशी बोलावं लागणार की तू इथपर्यंत कशी पोहोचली. ती जेव्हा तुम्हाला सांगेल मी असं केलं हे केलं, तेव्हा तुम्हाला कळेल ना. लोक सोबत तुम्ही भेटाल, त्याला विचाराल,
त्याला समोरचा येऊन फक्त मी नेता आहे का, नेता लोक काय करते, येते भाषण देते चालले जाते. जेव्हा तुम्हाला संधी भेटते ना कोणाला प्रश्न विचारण्याची, तर तुम्ही प्रश्न विचारायलाच पाहिजे. काल व्हिडिओ दाखवले तेव्हा खूप विचार होते रे मला तुम्ही. ते नाही केलं. तुम्हाला सर आता जे म्हणजे मी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी तुम्ही प्रत्येक कळल्या नसतात. पॅराग्लायडिंग म्हणजे काय, स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय, एक दिवस सर प्रोजेक्टरवर तुम्हाला दाखवतील या सगळ्या गोष्टी. आणि तेव्हा तुमचं पूर्ण म्हणजे काय काय मी केलेलं आहे हे तुम्हाला तेव्हा कळेल. आणि याच प्रकारे जे कोणी येणार आहे गेस्ट, त्यांचे जे व्हिडिओज आहेत तुम्हाला 10 मिनिट 15 मिनिट हे आधी तुम्हाला दाखवलं जाईल, जेणेकरून म्हणजे ती व्यक्ती आल्यावर तुम्हाला ते कन्फ्युजन नाही राहणार की हा एक्झॅक्टली काय करून आला. झालं मग आपलं, की विचारणार आहे.